एकीकडे प्रभू श्री रामचंद्रजींच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे मंथरेने कैकेयीची बुद्धी फिरवली. म्हणून कैकेयी मातेने राजा दशरथजींकडे असलेले तिचे 2 वर मागून घेतले. त्यातला पहिला वर, तापस वेस विशेष उदासी 14 बरीस राम वनवासी. 14 वर्ष रामाने तपस्वी वेशामध्ये वनात जावं. आणि दुसरा वर तिने मागितला, सुनहु प्राणप्रिय भावत जीका मांगहु एक वर भरत ही टीका. मी तुमच्याकडे दुसरा वर मागते की ही अयोध्येची राजगादी माझ्या भरताला द्यावी. प्रभू श्री रामचंद्रजींनी सुद्धा हे कैकेयीचं वचन स्वीकार करून त्यांची आज्ञा प्रमाण मानून आता ते वनवासाला जाण्यासाठी तयार झाले. इकडे कौसल्या मातेला असं वाटलं होतं की उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आणि म्हणून त्यांचा आनंद गगनाला भिडला होता. जेव्हा प्रभू रामचंद्रजी कौसल्या मातेच्या महालामध्ये आले, कौसल्या माता उठल्या, प्रभू श्री रामचंद्रजींना जवळ घेतलं, त्यांना कवटाळलं, त्यांना चुंबनं घेतली आणि रामा अरे आज तू सिंहासनावर बसणार, तू राजा होणार, माझी जानकी आज राणी होणार, माझ्या डोळ्यांचं पारणं फिटणार, मी त्या परमात्म्याचे कसे उपकार फेडू की मला पुत्र नव्हता पण परमात्म्याने मला पुत्र दिला, त्याचा विवाह मी माझ्या डोळ्याने पाहिला आणि आज माझा पुत्र राजगादीवर बसलेला मी पाहणार. हे कौसल्या मातेचं आनंदाच्या भरात बोलणं ऐकून प्रभू श्री रामचंद्रजी म्हणतात, आई तुला खरं सांगू, आज मी अयोध्येच्या गादीवर नाही बसणार, आज मी वनवासाला जाणार. कौसल्या मातेला सर्व वृत्तांत प्रभू श्री रामचंद्रजींनी सांगितला की पिताश्रींनी कैकेयी मातेला 2 वर दिले होते आणि ते 2 वर कैकेयी मातेने पिताश्रींकडून मागून घेतलेले. त्यातला पहिला वर आहे, मी तपस्वी वेशामध्ये वनात जावं, आणि दुसरा वर आहे, भरताने अयोध्येची राजगादी सांभाळावी. हे प्रभू श्री रामचंद्रजीचं बोलणं ऐकल्यानंतर कौसल्या मातेच्या पुढे आता एका बाजूला धर्म आहे आणि दुसऱ्या बाजूला स्नेह आहे. मी जर माझ्या रामाला वनवासात जा म्हटलो तर माझा काळजाचा तुकडा 14 वर्षे माझ्यापासून दूर जाणार, आणि मी जर रामाला वनवासात जाण्यासाठी जर प्रतिबंध केला तर माझा पातिव्रत्य धर्म मोडला जाईल. म्हणून एका बाजूला धर्म आहे, दुसऱ्या बाजूला स्नेह आहे. पण ती प्रभू श्री रामचंद्रजींची माता आहे, तिने स्नेहापेक्षा जास्त महत्त्व दिलं धर्माला आणि सांगितलं, रामा जर नुसते तुझे पिताश्री बोलले असते की तू वनात जा, मी तुला वनात नसतं जाऊ दिलं. पण कैकेयी मातेची सुद्धा इच्छा आहे की तू वनात जा. एक लक्षात ठेव, जर पिताश्रींची आज्ञा आणि कैकेयी मातेची जर आज्ञा असेल तर तू निसंदेह वनामध्ये जा. मी तुला सांगते, जर आई वडिलांच्या आज्ञेने वनवासात जात असशील तर तो वनवास या अयोध्येपेक्षा 100 पटीने तुला आनंद देईल. काही शब्द आहेत कौसल्या मातेचे, जे पितु मात कहे वन जाना, ते कानन सत अवध समाना. जर वडिलांच्या आज्ञेने आईच्या आज्ञेने वनवासात जर जात असशील तर तो वनवास या अयोध्येपेक्षा 100 पटीने तुला आनंद देईल. जा. आणि म्हणून मी म्हणतो की धन्य त्या कौसल्या माता की जिच्या पोटी जगत नियंत्याने प्रगट व्हावं.